नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी अकाउंटिंग आणि 11वी अकाउंटिंग आणि ऑफिस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना पेपर सेकंड चालू केलेला आहे. त्याचा पहिला टॉपिकमधला काही भाग मी घेतलेला आहे. आता पेपर फर्स्ट जो आहे तो चालू करू. पेपर फर्स्टसाठी सेपरेट एक नोटबुक करा थेरीसाठी. त्यामध्ये जे तुम्हाला मी लिहायला सांगेल ते लिहायचं लक्षात घ्या. पेपर फर्स्ट जो आहे त्या पेपर फर्स्टचं आपलं नाव आहे ऑफिस मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या, हा पेपर जो आहे हा पूर्ण मराठी मीडियममध्ये आहे. आता ऑफिस मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन या संबंधी सिलेबस जो आहे तो तुम्हाला मी नंतर देईल. त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो आपण सुरू करूया. लक्षात घ्या, यासाठी सेपरेट एक नोटबुक तयार करायचं आणि ते तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये पहिला टॉपिक जे आहे ते मी सांगेल किंवा कॉलेज सुरू जाईल तेव्हा त्या नोट्स मी देईल तेव्हा त्याला लिहून घ्या. फक्त आता लेक्चर आहे का समजून घ्या आणि काही शंका असेल तर मला विचारा. लक्षात घ्या, काल पेपर सेकंड जो आहे फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग त्यामध्ये आपण कन्सेप्ट चालू केलेले आहेत. कन्सेप्टचा पुढचा भाग होता तो पण चालू केलेला आहे. तो पण आपण याचबरोबर घेऊ. एक पिरियड जो आहे तो आपला पेपर फर्स्ट आणि एक पिरियड जो आहे पेपर सेकंडचा घेत जाऊ. लक्षात, दररोज आपले 2 लेक्चर असतात. त्या पद्धतीने आपण या विषयाकडे वळूया. लक्षात घ्या, आता ऑफिस मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन या संबंधी विषयाची ओळख करूया. लक्षात घ्या, 10वी पास झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट नवीनच सिलेबस आहे. त्यामध्ये ऑफिस हा शब्द तुम्ही ऐकला असेलच. लक्षात घ्या, प्रत्येक विभागामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ऑफिस बघायला मिळेल. लक्षात घ्या, आपण आपल्या शाळेत जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा तुम्हाला कार्यालयामध्ये फॉर्म घेण्यासाठी, फॉर्म देण्यासाठी, फी भरण्यासाठी ते ऑफिस तुम्ही बघितलं असेल. लक्षात घ्या, रेल्वेचं ऑफिस आहे, पोस्टाचं ऑफिस आहे, बँकेचे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व जे व्यवस्थापन काय कंपनीचं कार्यालय असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक डिपार्टमेंटला छोटंसं लहानसं ऑफिस असतं किंवा कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या स्वरूपानुसार ऑफिसमध्ये काम चालत असतं. लक्षात घ्या, आता ह्या ऑफिसमध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. व्यवसायाच्या स्वरूपानुसार ऑफिसचं कार्य चालत असतं. लक्षात घ्या, शाळा असेल त्या ठिकाणी वेगळं काम चालेल, कंपनी असेल त्या ठिकाणी वेगळं काम असेल, ट्रान्सपोर्ट असेल त्या ठिकाणी वेगळं काम असेल, रेल्वेच्या ऑफिसमध्ये वेगळं काम असेल, पोस्टाच्या ऑफिसमध्ये वेगळं काम असेल, बस डिपोमध्ये वेगळं काम असेल. प्रत्येकाच्या स्वरूपानुसार कामाची ही पद्धत असते, त्यानुसार कार्यालयामध्ये काम चालत असतं. लक्षात घ्या, अशा प्रकारे आपल्या ह्या कार्यालयामध्ये जेवढ्याही विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि ह्या अभ्यास करण्यासाठी जो आपल्याला विषय आहे तो ऑफिस मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन हा विषय आपल्याला दिलेला आहे. त्यानुसार आपण स्टडी करूया. लक्षात घ्या, 11वी कॉमर्समध्ये हा विषय नाही. लक्षात घ्या, म्हणून 11वी कॉमर्समध्ये पेपर सेकंड जो आहे तो सेकंडचा भाग जो आहे तो बघा, त्याच्याबरोबर बघा किंवा यूट्यूबवर तुम्हाला 11वी BKचे तुम्ही स्वतः यूट्यूबमधून ओपन करू शकता, कॅसेटी बघू शकतात, माहिती ऐकू शकतात. लक्षात घ्या, किंवा मी दिलेली माहिती ऐका किंवा समजत नाही तर मला काल ज्या विद्यार्थ्यांनी फोन केले त्याच पद्धतीने तुम्ही पण मला फोन करून विचारू शकतात. माहिती शंका असेल त्या ठिकाणी जरूर माहिती विचारा. अनावश्यक माहिती विचारायची गरज नाही, फक्त विषयासंबंधी माहिती विचारा. काही शंका असेल तर विचारा. लक्षात घ्या, फक्त आपला विषय जो आहे त्यासंबंधी इंग्लिश मराठी फाउंडेशन कोर्स जो आहे त्यासंबंधी माहिती तुम्हाला संबंधित शिक्षक देतीलच, पण थेरी जी आहे पेपर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड त्याविषयी सेकंड पेपरची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. अकाउंट म्हणजे काय, BK म्हणजे काय ती माहिती तुम्ही व्यवस्थित बघा.
त्याच्यानंतर फर्स्ट पेपर जो आहे तो आजपासून मी काल सांगितलं आजपासून सुरुवात करू, म्हणून आपण फर्स्ट पेपरची सुरुवात करतो आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कार्यालय म्हणजे काय, पहिला टॉपिक जो आहे तो कार्यालयीन व्यवस्थापन, लक्षात घ्या, तो आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे कार्यालय. कार्यालयामध्ये काय असते, आजच्या आधुनिक युगामध्ये व्यवसायाचं स्वरूप जे आहे ते झपाट्याने बदलत आहे, लक्षात घ्या. उत्पादन व व्यापार प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. त्या उत्पादन व व्यापाराप्रमाणे मोठमोठ्या संस्था उदयास येतात. आधुनिक तंत्रज्ञान आता उपलब्ध झालेले आहे. व्यवसाय जर यशस्वी व्हायचा असेल तर त्या ठिकाणी त्यांचं कार्यालयातील व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये अलीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतागुंती चालल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान प्राप्त झालेले आहे. व्यवस्थापकीय व्यवस्थापनाला किंवा वरच्या लोकांना किंवा मालकाला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. व्यवसायातील ध्येय धोरणे ठरवावे लागतात. त्यात आवश्यक ते बदल करावे लागतात. ठरवलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते आणि त्यासाठी देखरेख व नियंत्रणसुद्धा व्यवस्थापनाला करावे लागते. अशा विविध प्रकारची कामे करताना व्यापार किंवा उद्योग क्षेत्रामध्ये उपलब्ध होणारी माहिती व इतर सेवा यांच्या मदत घ्यावी लागते आणि ती मदत घेतल्यानंतरच सर्व जबाबदारी ही पार पाडायची असते, लक्षात घ्या. म्हणजे आजच्या आधुनिक युगामध्ये आपल्याला व्यवस्थापन, कंपनीचे व्यवस्थापन जे आहे किंवा कार्यालयीन व्यवस्थापन, लहानसहान नाही, मोठमोठे कार्यालय जे आहेत ते कार्यालयामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कामं चालतात, कोणकोणत्या प्रकारच्या अडीअडचणी, ध्येय धोरणे कशी असतात, ती कशी आपल्याला गाठता येतील, त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल, त्याच्यावर देखरेख कशी ठेवता येईल, यासाठी वेगवेगळ्या प्रकारची किंवा वेगवेगळ्या व्यक्तींची किंवा वेगवेगळ्या माहिती व इतर सेवांची मदत ही व्यवस्थापनाला घ्यावीच लागते. त्याशिवाय कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही, लक्षात घ्या. अशा प्रकारे ज्या ठिकाणी अशा सर्व गोष्टीची मदत किंवा सेवा घ्यावी लागते त्या ठिकाणी कार्यालय हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने कार्यालयासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पनेचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आता कार्यालय म्हणजे काय आणि कार्यालयाची व्याख्या जी आहे ती वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. तुम्ही जर बघितलं तर सर्वसाधारणपणे कार्यालय म्हणजे व्यवसाय किंवा सेवा कार्यासाठी आवश्यक ते असणारी कारकुनी काम ज्या ठिकाणी चालतं किंवा ज्या ठिकाणी दप्तरी काम चालतं त्या ठिकाणी ती जागा आहे त्या ठिकाणाला कार्यालय असं म्हणतात, लक्षात घ्या. आणि ज्या ठिकाणी व्यक्ती किंवा कारकून जे आहेत, क्लर्क जे आहेत ते काम करतात किंवा दप्तरी ज्या ठिकाणी काम चालतं त्या ठिकाणी कार्यालय असं म्हणतात. प्रत्येक विभागामध्ये एक सेपरेट कार्यालय असतं आणि त्याला एक कार्यालय प्रमुख असतो. ते आपण पुढे बघूया. व्यापक अर्थाने जर विचार केला तर व्यवसायाचे मुख्य उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने, व्यवसायाची किंवा व्यवस्थापनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेणे, धोरणे आखणे, योजना कार्यक्रम ठरविणे, आवश्यक कार्याचे वाटप करणे, कर्मचाऱ्यांना कार्याचा आदेश देणे, कार्यासाठी आवश्यक कागदपत्रे व आणि इतर नोंदी करणे, कार्यावर नियंत्रण ठेवणे आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कार्यालयामार्फत केल्या जातात, लक्षात घ्या. आधुनिक जगात कार्यालय व त्यातील काम त्यांना योग्य फार महत्त्व प्राप्त झाले आहे. घड्याळामध्ये मुख्य स्प्रिंगची जेवढी आवश्यकता असते तितकीच व्यवसाय संस्थेच्या कार्यालयाची गरज नाही. घड्याळामध्ये जेव्हा स्प्रिंगची आवश्यकता असते तसेच व्यवसायामध्ये किंवा धंद्यामध्ये कार्यालयाला महत्त्व आहे, लक्षात घ्या. कार्यालयाच्या संस्थेच्या ज्याप्रमाणे माणसाच्या शरीरात मेंदू हा महत्त्वाचा आहे त्याचे कारण मानवी शरीरात सर्व शारीरिक हालचाली, संकलन, नियंत्रण, सुसूत्रीकरण हे मेंदू करत असते. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये सुद्धा कार्यालय हा मेंदूसारखाच काम करत असतो, लक्षात घ्या. संस्थेचे यश किंवा अपयश हे बऱ्याच अंशी
कार्यालयावर अवलंबून असतं, लक्षात घ्या. कार्यालयाचा महत्त्वाचा उद्देश जो आहे तो म्हणजे काय, काम करणे, विविध बाबींची माहिती जमा करणे, त्या माहितीची नोंद ठेवणे, त्या माहितीच्या आधारे निश्चित निर्णय घेणे, पत्रव्यवहार करणे, जनसंपर्क साधणे, हिशोब ठेवणे, असे कार्य आज कार्यालयाला पार पाडावी लागतात, लक्षात घ्या. म्हणजे कार्यालयाची संकल्पना जी आहे, ही प्रस्तावना जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. कार्यालय, प्रत्येक व्यवसायाला कार्यालय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कार्यालयाच्या विशिष्ट व्याख्या आहेत, त्या व्याख्या आपण सहज प्रकारे बघू शकतो. कार्यालय म्हणजे व्यवसायाचे प्रशासकीय केंद्र, जेथे संज्ञापन व दप्तर या सेवा पुरवल्या जातात, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी माहिती जमा करणे, तिच्यावर प्रक्रिया करणे, ती माहिती जतन करणे आणि उपलब्ध करून देणे, ही कार्य ज्या ठिकाणी केली जातात त्याला कार्यालय असे म्हणतात. माहिती जमा कार्यालय काय करतात की वेगवेगळ्या प्रकारचे जे क्लर्क आहेत ते क्लर्क काय करतात, माहिती जमवतात. माहिती जमवल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करतात, म्हणजे माहितीला उत्तर देतात. ती माहिती जतन करून ठेवली जाते आणि ती उपलब्ध करून जेव्हा पाहिजे तेव्हा उपलब्ध करून दिली जाते. लक्षात घ्या, आपल्या कार्यालयामध्ये सुद्धा तुमचे LC जर आहेत ती LC तयार केल्या जातात, ती जतन केली जातात आणि एखाद्या वेळेला तुम्हाला पाहिजे 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये पाहिजे तेव्हा ती उपलब्ध करून दिली जाते. हे कार्यालयाचं फार महत्त्वाचं कार्य आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणाहून व्यवसायाचं संचालन होते, व्यवसायाची ध्येय धोरणे ठरवली जातात, महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि प्रत्यक्ष त्या धोरणाची अंमलबजावणी केली जाते, असे जे ठिकाण आहे या ठिकाणाला कार्यालय असे संबोधले जाते, लक्षात घ्या. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या आपल्याला सांगता येतील. कार्यालय हा संस्थेचा असा एक भाग असतो की जेथे संस्थेतील कामाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी संस्थेच्या व्यवहाराच्या नोंदी केल्या जातात, त्या नोंदींचे जतन केले जाते, त्याचा वापर केला जातो, तसेच अंतर्गत व बहिर्गत संपर्क सोयीनुसार साधला जातो. अशा वेगवेगळे म्हणजे एकच आहे कार्यालय म्हणजे काय, ज्या ठिकाणी माहिती मिळवली जाते, नंतर माहितीवर प्रक्रिया केली जाते, तिचे जतन केले जाते आणि उपलब्ध असलेली माहिती जेव्हा पाहिजे असेल तेव्हा संबंधितांना उपलब्ध करून दिली जाते. अशा ठिकाणी जे काम चालतं त्या कामाच्या ठिकाणाला कार्यालय असे म्हणतात. कार्यालयाचा संबंध प्रामुख्याने व्यवसायाशी दप्तराशी असतो. दप्तर आणि रेकॉर्ड तयार करणे, त्याचा उपयोग करणे, भविष्यकालीन उपाययोजनासाठी योग्य प्रकारे माहिती जतन केली जाते. कार्यालय प्रमुखाची ही जबाबदारी असते. थोडक्यात काय म्हणजे कार्यालय म्हणजे थोडक्यात काय सांगेल, संस्थेतील कामाचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासकीय स्वरूपाचे काम करणारा विभाग, ज्याच्या साहाय्याने भविष्यकालीन धोरणे ठरवली जातात व महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात, त्यास कार्यालय असे म्हटले जाते, लक्षात घ्या. थोडक्यात व्याख्या लिहा. कार्यालय म्हणजे काय, कार्यालयाची प्रस्तावना मी तुम्हाला सांगितलेली आहे. कार्यालय एकच आहे की व्यवसायामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर आपल्या कार्यालयाची जबाबदारी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. व्यवस्थित माहिती जमवणे, माहितीची त्याची नोंद ठेवणे, माहितीचा हिशोब ठेवणे, पत्रव्यवहार करणे, जनसंपर्क साधणे, अशा वेगवेगळ्या प्रकारची कार्यालयामध्ये कामे चालत असतात. अशा प्रकारे ज्या ठिकाणी सर्व कार्य चालत असतं त्या ठिकाणाला कार्यालय असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. 2-3 वेळा वाचा, तुमच्या लक्षात येईल. आता कार्यालयाचे महत्त्व जे आहे ते अलीकडच्या काळामध्ये फार महत्त्वाचे आहे, कारण व्यवसायाचा प्रचंड विस्तार झालेला आहे. व्यवसायाची वाढती गुंतवणूक, व्यवसायाची वाढती गुंतागुंत असते, नंतर तीव्र स्वरूपाची स्पर्धा असते. अशा सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी किंवा परिपूर्ण निर्णय घेण्यासाठी किंवा माहिती वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी, व्यावसायिकाला योग्य निर्णय घेण्यासाठी कार्यालय हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून कार्यालयात अनन्यसाधारण महत्त्व आहे, लक्षात घ्या. आपल्या शाळेमध्ये सुद्धा प्राचार्यांना जर माहिती पाहिजे असेल तर ताबडतोब पाहिजे असेल तर कार्यालयातील कर्मचारी
त्यांनी जर व्यवस्थित माहिती जतन करून ठेवली असेल तर ताबडतोब माहिती मिळवली जाते. लक्षात घ्या. कार्यालयामध्ये अत्यंत महत्त्वाचे कार्य चालते, त्यामुळे कार्यालयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आपणास बघावयास मिळते. लक्षात घ्या. त्यातले थोडेसे 2-3 मुद्दे आहेत ते मी सांगतो. कार्यालयाचं महत्त्व काय, ते माहितीचं केंद्र आहे. व्यापारी संस्थेला लागणारी माहिती जमा करणे, ती योग्य स्वरूपात हवी तेव्हा उपलब्ध करून देण्याचे केंद्र म्हणजे कार्यालय. जेव्हा ही माहिती आपल्याला उपलब्ध करून घ्यायची असेल तर त्यासाठी कार्यालयाला अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागते. म्हणजे माहिती गोळा करणे, माहिती साठवणे, तिच्यावर प्रक्रिया करणे, व्यवस्थापनाला पाहिजे तेव्हा ती उपलब्ध करून देणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी आहे ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली जातात. म्हणजे आजच्या युगात अनेक प्रकारची माहिती, असंख्य विषयावरची माहिती आणि अनेक मार्गांनी मिळवावी लागते व ते काम कार्यालय करते व मिळवलेली माहिती जी आहे ती माहिती व्यवस्थापनाला कार्यालय सहज उपलब्ध करून देते. म्हणून कार्यालयाला माहितीचे केंद्र असे संबोधले जाते. लक्षात घ्या. माहितीची देवघेवचे केंद्र कार्यालय आहे. लक्षात घ्या. कार्यालयामार्फत व्यवसायाचे निर्णय घेणे, कार्यक्रम संस्थेच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवणे, संस्थेतील किंवा व्यवसायातील नियम, आदेश, आव्हाने कर्मचाऱ्यांना माहिती पुरवणे, माहिती तोंडी किंवा लेखी स्वरूपात असेल तर त्यासाठी संपर्क साधणे, खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी, प्रश्न, सूचना, तक्रारी अशा वेगवेगळ्या माहिती जी आहे ती मालकापर्यंत किंवा वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यालय करत असते. म्हणून कार्यालयाला महत्त्व प्राप्त झालेले असते. लक्षात घ्या. त्यानंतर ध्येय धोरणाचे हुकूम केंद्र असते. कार्यालय म्हणजे काय, संस्थेची उद्दिष्ट व ती साध्य करण्यासाठी आवश्यक असणारी धोरणे कार्यालय ठरवित असते. त्या उद्दिष्टांची पूर्ततेसाठी पूर्वनियोजित धोरणानुसार कृती कार्यक्रम ही कार्यालयाला तयार करावे लागतात. लक्षात घ्या. त्यानंतर सुपरविजन, कामावर नियंत्रण ठेवणे, नियोजित कार्यक्रमाप्रमाणे संस्थेचे सर्व विभाग त्यामधील कर्मचारी मनपूर्वक काम करतात किंवा नाही हे पाहण्याचे कामसुद्धा कार्यालय करत असते. त्याचप्रमाणे विविध विभाग जे असतात त्यातील कर्मचाऱ्यांच्या कामामधून सुसूत्रता, समन्वय, निर्णय घेणे, यांच्यावर नियंत्रण ठेवणे, संस्थेत एवढं काम आहे त्या कामावर नियंत्रण ठेवणे, योग्य प्रकारे माहितीची जमा करणे व सर्व माहिती जी आहे ती जमा खातर करण्याचे महत्त्वाचे उद्देश जे आहे ते कार्यालयाला करावे लागतात. लक्षात घ्या. पत्रव्यवहार करण्याचे महत्त्वाचे कार्य कार्यालय करतं. लक्षात घ्या. पत्रव्यवहाराचे व्यवसाय संस्थेत अत्यंत महत्त्व आहे. लक्षात घ्या. पत्रव्यवहार, योग्य पत्रव्यवहार संस्थेतील जनमानसातील प्रतिमा ही चांगल्या पत्रव्यवहारामुळे उंचावत असते. व्यवसायामध्ये येणारी पत्रे, आवकपत्रे योग्य प्रकारे त्याची नोंद ठेवली जाते. संबंधित ज्या विभागाला ती पत्रे आले त्या विभागाला पाठवली जातात. असे महत्त्वाचे काम जे आहे ते कार्यालय करते. त्याचप्रमाणे संस्थेतून बाहेर जाणारे किंवा व्यवसायातून बाहेर जाणारे जी पत्रे जे आहेत त्यामध्ये जावक पत्रे म्हणतात त्यांना, ते आपण पुढे येईलच, त्याचे व्यवस्थित योग्य प्रकारे नोंदवणे, संबंधितांना ती पत्रे वेगवेगळ्या मार्गाने पाठवणे, अशा अनेक प्रकारची कामे जी आहेत ती कामे कार्यालयाला करावी लागतात. म्हणून कार्यालयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. पहिला प्रश्न आहे कार्यालय म्हणजे काय आणि कार्यालयाचे महत्त्व स्पष्ट करा. लक्षात घ्या. ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता आधुनिक प्रकारचे कार्यालय जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे कार्यालय असतात. लक्षात घ्या. त्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कामे चालत असतात, कारण कार्यालयाची वेगवेगळ्या प्रकारची कार्य असतात. लक्षात घ्या. ती कार्यालयाची कार्य आपल्याला कार्यालयातील कार्य बघायची आहेत. लक्षात घ्या. आधुनिक कार्यालय जे आहे ते अगोदर आपल्या शाळेचं कार्यालय, या कार्यालयामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कार्य केली जातात किंवा कोणकोणत्या प्रकारचे कामे केली जातात ते आपल्याला फंक्शन्स ऑफ मॉडर्न ऑफिस बघायचं आहे. लक्षात घ्या. कार्य आधुनिक संस्थेच्या कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारची कार्य पार पाडावी लागतात. लक्षात घ्या. या कार्यस्वरूप संस्थेचा व्यवसाय, उद्दिष्ट, कार्यक्षेत्र, आधुनिक स्थिती, संस्थेच्या संघटनेचा प्रकार इत्यादी बाबींवर कार्यालयाची कार्य अवलंबून असतात. लक्षात घ्या. त्यामध्ये कार्यालयाची कार्य करताना 2 प्रकारचे विभाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक सर्वसाधारण किंवा कार्यालयाची प्रमुख कार्य आणि दुसरं जो आहे कार्यालयाची प्रशासकीय दुय्यम कार्य. लक्षात घ्या.
लक्षात घ्या. कार्यालयामध्ये 2 प्रकारची कार्य चालतात. त्याच्यामध्ये सर्वसाधारण किंवा प्रमुख कार्य आणि दुसरं जे आहे ते कार्यालयाची प्रशासकीय दुय्यम कार्य. लक्षात घ्या. आता कार्यालयाची प्रमुख कार्य म्हणजे कोणती? माहितीची आकडेवारी जमा करणे. लक्षात घ्या. दुसरं जे आहे माहितीची नोंद करून तिचे जतन करणे. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये पण लिहिता येईल, फक्त पॉईंट लक्षात घ्या. तुम्ही स्वतः लिहू शकतात. आता माहिती आणि आकडेवारी जमा करण्यामध्ये काय लिहू शकतात? कार्यालयामध्ये व्यवसायातून व बाहेरून अनेक प्रकारची माहिती जमा होत असते. ही माहिती पत्रे, अहवाल, मासिके, खरेदी आदेश, पावत्या, दस्त अशा विविध प्रकारची स्वरूपाची कोणत्याही प्रकारची माहिती जी आहे ती माहिती आलेली असते. आणि काही माहिती ही आकडेवारीच्या स्वरूपात आलेली असते आणि ती नियमित जमा करण्याचं कार्य जे आहे ते कार्य कार्यालयाला करावे लागतात. लक्षात घ्या. म्हणजे काय? कार्यालयामध्ये व्यवसायातून व बाहेरून अनेक प्रकारची माहिती जमा होत असते. ही माहिती पत्रे, अहवाल, मासिके, खरेदी आदेश, दस्तऐवज अशा विविध प्रकारची असते. काही माहिती व आकडेवारी कार्यालयाच्या नियमितपणे येत असते. त्यामुळे विशिष्ट परिश्रम घ्यावे लागत नाही. परंतु व्यवस्थापनाला विशेष स्वरूपाची माहिती व आकडेवारी हवी असेल ती कार्यालयाला मुद्दाम जमा करावी लागते. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. माहितीचे अनेक प्रकारे शोध घ्यावे लागतो. लक्षात घ्या. म्हणजे मालकाला जर माहिती पाहिजे असेल तर ती माहिती व आकडेवारी जी आहे ती आकडेवारी जमा करण्याचं काम जे आहे ते कार्यालयातील जे क्लर्क आहेत किंवा कार्यालयातील कारकून जे आहेत ते त्यांना व्यवस्थित जमा करावे लागते. जेव्हाही मालकाला किंवा व्यवस्थापनाला माहिती पाहिजे असेल तर ती माहिती त्यांना उपलब्ध करून द्यावी लागते, जेणेकरून कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. हे महत्त्वाचं पहिलं कार्य कार्यालयाचं आहे. लक्षात घ्या. दुसरं कार्य मिळालेल्या माहितीची नोंद करून तिचे जतन करणे. जी माहिती मिळालेली आहे, ज्या कागदपत्राच्या आधारावर माहिती मिळालेली आहे ती माहितीची नोंद करून घेणे व तिचे जतन करणे हे कार्यालयाचे महत्त्वाचे काम. जमा केलेल्या व मिळालेल्या माहितीचा योग्य प्रकारे नोंद ठेवणे, भविष्यकाळात या माहितीचा योग्य उपयोग करता येईल अशा प्रकारे तिचे जतन करणे महत्त्वाचे कार्य. नंतर हिशोबाची कागदपत्रे, पत्रव्यवहार तसेच खरेदी विक्री, उत्पादन खर्च, मजुरी इत्यादी बाबतची कागदपत्राची नोंद ही कार्यालयाला ठेवून घ्यावी लागते. त्यामधील माहिती व आकडेवारी काळजीपूर्वक जतन करावी लागते, कारण माहितीचा भविष्यकाळासाठी संदर्भ म्हणून उपयोग हा करावा लागतो. लक्षात घ्या. म्हणजे काय होतं, यामध्ये कार्यालयामध्ये माहितीची नोंद ही अत्यंत महत्त्वाची आहे, ज्यामध्ये व्यवस्थापनाला योग्य प्रकारे निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा ही भविष्यकाळामध्ये जी ही माहिती उपलब्ध करून दिली जाते. असे हे महत्त्वाचे कार्य जे आहे ते कार्यालयाला करावे लागतात. लक्षात घ्या. पुढचं कार्य आहे प्रक्रिया करून माहितीची सुयोग्य मांडणी करणे. कार्यालयामध्ये महत्त्वाचा उद्देश काय आहे की माहिती जी आहे ती माहिती योग्य प्रकारे जतन केली. तिसरा पॉईंट बघा, प्रक्रिया करून माहितीची योग्य नोंद करणे. लक्षात घ्या. कार्यालयामध्ये गोळा झालेल्या माहितीचा व्यवस्थापनाला आहे त्या स्वरूपात फारसा उपयोग नसतो. अशा वेळी उपलब्ध माहितीमध्ये आवश्यक ती भर वेळोवेळी टाकावी लागते, तिची वर्गवारी करावी लागते, योग्य त्या स्वरूपात तिची मांडणी करावी लागते, तिचे विश्लेषण करून व्यवस्थापनाला हवी तेव्हा ते सादर करावे लागते. लक्षात घ्या. आपल्याला आलेली माहिती डायरेक्ट सादर करता येत नाही, त्याच्यामध्ये थोडाफार बदल करावा लागतो, कारण आपल्याला आवश्यक माहितीचा फारसा उपयोग होत नसतो. अशा वेळी काय होते की आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा फायदा घेऊन त्या माहितीमध्ये तिचा भर टाकावी लागते, त्याची वर्गवारी करावी लागते, त्याचप्रमाणे योग्य स्वरूपात तिची मांडणी करावी लागते आणि मांडणी करून ती व्यवस्थापनाला सादर करावी लागते. हे कार्यालयाचं महत्त्वाचं काम आहे. पुढचं कार्य चौथा मुद्दा आहे माहिती उपलब्ध करून देणे. आता जी माहिती व्यवस्थापनाला भविष्यकाळातील माहितीचा उपयोग वर्तमान काळात महत्त्वाचे निर्णय घेत असताना होत असतो. लक्षात घ्या. त्यामुळे भविष्यकाळात निर्णय घेण्यासाठी जी भूतकाळातील माहिती आहे, मागील माहिती लक्षात घ्या, वर्तमान काळ आणि भविष्य काळासाठी आपल्याला जर काही निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी भूतकाळामध्ये मागे जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीचा उपयोग करून किंवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जी आहे ती व्यवस्थापनाला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जी आहे ती कार्यालयाची असते. लक्षात घ्या.
ही माहिती दैनंदिन व्यवसायातील असू शकते. खरेदी, विक्री, खर्च, अंदाजपत्रक, नफा, तोटा अशा अनेक प्रकारची आकडेवारी यामध्ये समाविष्ट केलेली असते. अशा माहितीच्या आधारे व्यवस्थापनाला व्यवस्थापकीय निर्णय घेण्यासाठी शास्त्रशुद्ध व डोळसपणे काम करण्यासाठी कार्यालय हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला व्यवसाय जे आहेत, कंपनीमध्ये कार्यालय जे आहे, व्यवस्थापन ह्यामध्ये कार्यालय म्हणजे व्यवस्थापन जे आहे, व्यवस्थापनासाठी लागणारी माहिती जी आहे, म्हणजे कंपनीचे मालक, मॅनेजर्स वगैरेसाठी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालयातील क्लर्क जे आहे ते काम करतात आणि त्यानुसार काम करावे लागतं. लक्षात घ्या. त्यानंतर 5वा मुद्दा आहे हिशोब ठेवणे. बघा, व्यवसायातील खरेदी विक्रीचे व्यवहार, पैशाची देवाणघेवाण इत्यादी नोंद योग्य प्रकारे ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण त्यावरून व्यवसायातील नफा तोटा, देणी घेणी आणि इतर गोष्टींचा सुद्धा आपल्याला ज्ञान प्राप्त होतो. व्यवसायाची आर्थिक परिस्थिती समजून घेऊन योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. म्हणून व्यवसाय संस्थेचे हिशोब ठेवणे, पैशाचा पत्रव्यवहार करणे, त्याच्या नोंदणी ठेवणे हे महत्त्वाचे कार्य जे आहे, प्रमुख कार्य जे आहे ते कार्यालयाचे असते. लक्षात घ्या. म्हणजे आपल्या शाळेतसुद्धा पैशाचा हिशोब ठेवणे, नंतर त्याचा अकाउंट करणे, अकाउंट लिहिणे अशा अनेक प्रकारची कामे जी आहेत ते कार्यालय करत असतं. किंवा व्यवसायामध्ये सुद्धा अनेक प्रकारची कार्य जी आहेत ती कार्यालयाला पार पाडावी लागतात. लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचं कार्य आहे कार्यालयाचं ते म्हणजे पत्रव्यवहार करणे. आता बघा, हा तुम्हाला तुमच्या भाषेत लिहिता येईल. आधुनिक व्यापारात पत्रव्यवहाराचे प्रमाण व त्याचे महत्त्व फार वाढलेले आहे. लक्षात घ्या. एखाद्या वेळेला वस्तूची खरेदी विक्री करणे व हिशोब, तसेच बँका, विमा कंपन्या, ग्राहक, अशा भागधारक, सरकार अशा संस्था व व्यक्तींसमोर पत्रव्यवहार कार्यालयाला करावे लागतात. आलेल्या पत्रांना योग्य वेळी व योग्य प्रकारचे उत्तर देण्याचे काम जे आहे ते महत्त्वाचं काम कार्यालयाला करावे लागतं. लक्षात घ्या. कारण कार्यालयाच्या पत्रव्यवहारावर त्या व्यवसायाची पत किंवा प्रतिष्ठा अवलंबून आहे. म्हणून कार्यालयाकडून सुयोग्य, परिणामकारक पत्रव्यवहाराची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालयाला महत्त्व प्राप्त असते. म्हणून जर कार्यालय जर व्यवस्थित असेल, त्याच्यामध्ये पत्रव्यवहार जर व्यवस्थित असेल, तर व्यवसायाची आपली वाटचाल जी आहे ते कशा प्रकारे आहे, समाजामध्ये त्या व्यवसायाला कशा प्रकारे किंमत आहे, हे पत्रव्यवहार जर व्यवस्थित केला असेल, त्या पत्रव्यवहाराची मांडणी व्यवस्थित केली असेल तर कार्यालयाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. अशा प्रकारे आधुनिक कार्यालयाची प्रमुख कार्य किंवा सर्वसाधारण कार्य जे आहेत ते आपण बघितली. त्यामध्ये पहिलं कार्य जे आहे माहिती व आकडेवारी जमा करणे, दुसरं कार्य आहे माहितीची नोंद करून तिचे जतन करणे, तिसरं कार्य आहे प्रक्रिया करून माहितीची सुयोग्य मांडणी करणे, 5वं कार्य आहे माहिती उपलब्ध करून देणे, 5वं कार्य जे आहे हिशोब ठेवणे आणि 6वं कार्य जे आहे ते पत्रव्यवहार करणे. अशी वेगवेगळ्या प्रकारची कार्य जी आहेत ती कार्य आपण प्रमुख कार्य जे आहे ती कार्यालयाची समजली जातात. लक्षात घ्या. कार्यालय म्हणजे काय आणि कार्यालयाची प्रमुख किंवा सर्वसाधारण कार्य स्पष्ट करा. हा 1-2 प्रश्न आपले झालेले आहेत. लक्षात घ्या. समजून घ्या. परत समजून परत ऐका आणि लक्षात ठेवा. लक्षात घ्या. नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला मी पाठवेल किंवा याच्यातलं जर तुम्हाला जेवढ्या नोट्स काढता येतील तर तुम्ही स्वतः काढू शकता. कार्यालय म्हणजे काय, कार्यालयाचे महत्त्व म्हणून आपण बघितलं. आणि आता आधुनिक कार्यालयाची कार्यामधले पहिलं कार्य जे आहे सर्वसाधारण किंवा प्रमुख कार्य आपण ते बघितलेले आहे. माहिती किंवा आकडेवारी जमा करणे, दुसरा मुद्दा आहे माहितीची नोंद करून तिचे जतन करणे, तिसरा मुद्दा आहे माहितीची प्रक्रिया करून तिची मांडणी करणे, 4था मुद्दा जे आहे उपलब्ध माहिती करून देणे, 5वा मुद्दा आहे हिशोब ठेवणे आणि शेवटचा मुद्दा आहे पत्रव्यवहार करणे. ही कार्यालयाची प्रमुख कार्य आहे. त्याचप्रमाणे कार्यालयाची दुय्यम कार्य आपण बघायची. लक्षात घ्या. कार्यालयाच्या प्रमुख कार्यामध्ये पहिलं कार्य आपण बघितले, त्याच्यामध्ये 5-6 कार्य आहेत ते बघा, ते ऐका आणि लिहून घ्या. लक्षात घ्या. प्रशासकीय किंवा दुय्यम कार्य. लक्षात घ्या. कार्यालयामध्ये काही इतर प्रकारची कार्य करावी चालतात. लक्षात घ्या. आधुनिक कार्यालय आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इतर कार्यसुद्धा चालू असतात. त्याला प्रशासकीय कार्य किंवा दुय्यम कार्य असे म्हटले जाते. लक्षात घ्या. त्या कार्यांचा पुढील समावेश आहे. पहिलं कार्य आहे निर्णयाची अंमलबजावणी करणे. बघा, निर्णयाची अंमलबजावणी
व्यवस्थापकाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यालयाची असते, लक्षात घ्या. मालकाने एखादा निर्णय घेतला असेल तर तो मालक त्या ठिकाणी बघत नाही, तर मालकाने सांगितलं की आपला जो निर्णय घेतला आहे तो कार्यालयाला कळवतो आणि कार्यालयाची जबाबदारी आहे की जो निर्णय झालेला आहे त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते की नाही हे कार्यालयातील कर्मचारी जे आहेत ते किंवा व्यवस्थापनातील कार्यालयातील प्रमुख जो आहे, कार्यालय प्रमुख, तो करत असतो किंवा तो बघत असतो. म्हणजे मालकाने किंवा उदाहरणार्थ आपल्या प्राचार्याने जर एखादा निर्णय घेतला असेल तर त्याची जबाबदारी जी आहे ती कार्यालयाला कळवतात. कॅटलॉग वगैरे किंवा हजेरी किंवा फी संबंधी अशी सर्व जबाबदारी जी आहे ती कार्यालयाची असते. किंवा व्यवसायामध्ये खरेदी विक्री, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका इत्यादी बाबींचे लेखी व्यवहार करणे, संबंधितांना त्याची माहिती करून घेणे, विविध विभागात चाललेल्या कार्याची सुस्थिरता राखणे व या कार्याची परिणामकारक देखरेख करून त्यावर नियंत्रण ठेवणे यासारखी कार्यालयाला कामे पार पाडावी लागतात, लक्षात घ्या. म्हणजे कार्यालयामध्ये अनेक प्रकारची कामे चालतात आणि त्या काम व्यवस्थित होतं किंवा नाही आणि त्यासाठी दुय्यम कार्य जे आहे ती कार्यालयाच्या निर्णय जो आहे तो निर्णयाची अंमलबजावणी ही कार्यालयाला करावी. उदाहरणार्थ खरेदी विक्री, त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, त्याच्यानंतर लेखी व्यवहार पूर्ण करणे, नंतर माहिती उपलब्ध करून देणे, विविध विभागात चाललेले विविध विभाग असतात बघा. कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग असतात. खरेदी विभाग, विक्री विभाग, पत्रव्यवहार विभाग, अशा प्रकारचे सर्व विभाग जे आहेत त्या विभागांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यामध्ये सुसूत्रता आणणे यासाठी कार्यालयाला दुय्यम कार्य करावे लागतात. म्हणजे दुय्यम कार्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे व्यवस्थापकाने किंवा मालकाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, त्याच्यामध्ये उदाहरणासह मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दुसरं जे दुय्यम कार्य आहे कार्यपद्धती निश्चित करणे. कार्यालयातील कामकाजात परिणामकारकता, सुसूत्रता, शिस्तबद्धता आणण्यासाठी विशिष्ट कार्यपद्धती निश्चित करणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे विशिष्ट पद्धतीने कामकाज पूर्ण करणे शक्य होते व कर्मचाऱ्यांमधील अधिकार, जबाबदाऱ्या व कर्तव्य यांची वाटणी व्यवस्थितपणे करावी लागते, लक्षात घ्या. कार्यपद्धती निश्चित करणे म्हणजे काय? कार्यालयामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत किंवा व्यवस्थापनाच्यामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्याची कामकाजामध्ये परिणामकारकता आणणे, कामकाजामध्ये सुसूत्रता किंवा शिस्त निर्माण करणे, विशिष्ट कार्यपद्धती निश्चित करणे असे महत्त्वाचे कार्य जे आहेत ते दुय्यम कार्य ही कार्यालयाला करावी लागतात, लक्षात घ्या. त्यामुळे विशिष्ट पद्धतीने कामकाज पूर्ण करणे हे शक्य होते, लक्षात घ्या. कार्यपद्धती जर निश्चित केली नाही तर काम वेळेवर होत नाही, लक्षात घ्या. म्हणून कोणतीही निर्णय घेण्यासाठी कार्यपद्धती जी आहे ती कार्यपद्धती निश्चित करावी लागते, लक्षात घ्या. पुढचं दुय्यम काय कार्यालयाचं की मालमत्तेची देखभाल करणे, लक्षात घ्या. आता बऱ्याच व्यवसाय संघटनेमध्ये मालमत्तेची देखभाल करण्याचे काम कार्यालयाकडे सोपवले जाते. यामध्ये इमारत दुरुस्ती, फर्निचरची दुरुस्ती, रंगरंगोटी, साफसफाई, पाणी, वीज, टेलिफोन, संगणक यंत्रे, दूरध्वनी, फॅक्स यासारख्या अनेक गोष्टी कार्यालयामध्ये आहेत. त्याची देखभाल करण्याचं काम जे आहे ते कार्यालयाला करावे लागते. त्यासाठी देखभाल विभाग हा स्वतंत्र विभागसुद्धा व्यवसायामध्ये स्थापन केलेला असतो, लक्षात घ्या. म्हणजे सर्व मालमत्ता जी आहे ती मालमत्ता, व्यवसायाची मालमत्ताचं देखरेख जी आहे ती कार्यालय. आपल्या शाळेमध्ये सुद्धा ऑफिसमध्ये आपलं फर्निचर आहे, लाईट बिल आहे, नंतर रिपेरिंग खर्च आहे, दुरुस्ती खर्च आहे, देखभाल खर्च तर मॅनेजमेंट करतं किंवा व्यवस्थापन करते, पण जी दुरुस्ती केलेली फर्निचर जे आहे, फॅन आहे, ट्यूब आहे, त्याची जबाबदारी जी आहे ती कार्यालयाला सांभाळावी लागते किंवा ती योग्य प्रकारे ते करू शकतात, लक्षात घ्या. अशा प्रकारे दुय्यम कार्यामध्ये कार्यालयाची मालमत्तेची देखभाल करणे हा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जनसंपर्क साधने, तुझा मुद्दा आहे जनसंपर्क साधने. व्यवसाय संस्थेचे अस्तित्व समाजावर अवलंबून असते. त्यामुळे बघा आपल्या व्यवसायाचं अस्तित्व जे आहे ते समाजावर अवलंबून असते. त्यामुळे समाजामध्ये व्यवसायाची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी जनसंपर्क हा फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या.
यामध्ये व्यवसायामध्ये आपण जे उत्पादन करतो त्या उत्पादनासाठी ग्राहकांच्या तक्रारी समजून घेणे, त्या तक्रारी दूर करणे, समाजातील विविध घटकांची व्यवस्थापनाबद्दलच्या अपेक्षा काय आहेत, आपल्याकडून समाजाच्या काय अपेक्षा आहेत हे ठरवून घेणे लक्षात घ्या, किंवा हे समजून घेणे किंवा त्यासंबंधी निर्णय घेणे, पत्रव्यवहार करणे, वर्तमानपत्रे, वेबसाईट, टेलिफोन, जनसंपर्क अशा अनेक प्रकारची कार्ये जी आहेत ती कार्ये कार्यालयाला करावी लागतात. म्हणजेच कार्यालयाचं महत्त्वाचं काम आहे जनसंपर्क साधन लक्षात घ्या. त्यानंतर कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची निवड व प्रशिक्षण. कार्यालयाची क्षमता वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते लक्षात घ्या. ही तिथे काम करणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना म्हणजे कार्यालयामध्ये जर चांगले कर्मचारी काम करत असतील तरच व्यवस्थापनाचं काम जे आहे ते चांगलं होऊ शकतं लक्षात घ्या. या ठिकाणी जर कार्यक्षम कर्मचारी किंवा हुशार कर्मचारी जर नसेल तर काम होत नाही. त्यासाठी योग्य कर्मचाऱ्याची कार्यक्षम व हुशार उमेदवाराची निवड कार्यालयाला करावी लागते. कार्यालयीन कामकाजाप्रमाणे त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्थासुद्धा करावी लागते. हे महत्त्वाचे काम जे आहे ते कार्यालयाचे दुय्यम कार्य आहे. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये अनेक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी कार्यालयाचं महत्त्वाचं काम आहे लक्षात घ्या. त्यांना प्रशिक्षण देणं. नंतर कार्यालयीन स्टेशनरी व उपकरणाची खरेदी करणे लक्षात घ्या. व्यवसाय संस्थेमध्ये जी सदैव माहिती प्राप्त करावी लागते, सर्व स्टेशनरी खरेदी करणे, वेळेवरती उपलब्ध करून देणे, तिच्यावर नियंत्रण ठेवणे. म्हणजे उदाहरणार्थ संगणक खरेदी करणे, टेलिफोन घेणे, फॅक्स मशीन घेणे, झेरॉक्स मशीन घेणे, असे उपयुक्त उपकरण जे आहे ते लॅपटॉप घेणे, असे उपकरण जे आहेत ते कार्यालयाला करावे लागतात. म्हणजे काय की कार्यालयामध्ये जी स्टेशनरी व उपकरणं लागतात याची खरेदी करण्याची कार्य जी आहेत ती कार्यालयाला करावी लागतात. अशा प्रकारे कार्यालय म्हणजे काय, कार्यालयाची कार्य जी आहेत ती आपण बघितलेली आहेत. आता पुढच्या याच्यामध्ये आधुनिक कार्यालयामध्ये खाती किंवा त्यांची कार्य लक्षात घ्या आपण बघू लक्षात घ्या. कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खाते असतात, त्या खात्यांचा अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या. कार्यालयात किती विभाग असावेत, म्हणजे आपल्या कार्यालयामध्ये किती विभाग असावेत हे साधारणपणे व्यवसायाचे आकारमान, कार्याचे स्वरूप, व्यवसायाचे प्रकार, संस्थेची आर्थिक स्थिती यानुसार अवलंबून असते असे लक्षात घ्या. म्हणजे आपण रिलायन्सला गेलो तर रिलायन्सला तुम्हाला 50 कार्यालय दिसतील लक्षात घ्या. लहान लहान कंपन्यांमध्ये छोटं कार्यालय असेल, आता वर्ल्डपूलमध्ये लहान लहान कंपन्या असतील तर लहानसं कार्यालय असते. म्हणजे व्यवसायाच्या स्वरूपानुसार कार्यालयातील वेगवेगळे विभाग असतात लक्षात घ्या. मोठा व्यवसाय जर असेल त्या ठिकाणी मोठमोठे कार्यालय असतात आणि त्या प्रत्येक कार्यालयाला एक विभाग प्रमुख दिलेला असतो आणि त्या विभाग प्रमुखाच्या नियंत्रणाखाली हे सर्व कार्यालयातील विभाग किंवा खाती काम करत असतात लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कार्यालयाच्या खात्यामध्ये प्रशासकीय खाती किंवा प्रशासकीय विभाग म्हणतात आणि दुसरं जे आहे कार्यकारी विभाग लक्षात घ्या. प्रशासकीय खाती म्हणजे काय, ऑफिशियल कार्यालयातील खाती किंवा त्यांची कार्य आपण बघतोय लक्षात घ्या. आणि कार्यालयाची कार्य बघितली. आता कार्यालयामध्ये जे विभाग आहेत त्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य चालते. त्या विभागाचे 2 प्रकार आहेत, एक प्रशासकीय विभाग आणि दुसरा जो आहे कार्यकारी विभाग लक्षात घ्या. आता प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणत्या प्रकारचे व्यवहार आहेत किंवा काय काय प्रकारचे काम चालतं ते आपण बघूया लक्षात घ्या. प्रशासकीय विभागामधील खाती. पहिलं खातं हे पत्रव्यवहार खातं. दुसरं खातं जे आहे ते दुसरं कोणतं खातं आहे, हिशोब खातं. तिसरं खातं जे आहे ते लेखन सामुग्री किंवा स्टेशनरी खातं. चौथं खातं आहे धारिका खातं. पाचवं कार्यालयीन यंत्र व साधने यांचे खाते. 6वं सांघिक खाते. 7वं नियोजन व नियंत्रण खाते. 8वं जे आहे ते स्वागत व संपर्क कक्ष खाते आणि 9वं जे आहे संगणक खाते. अजून वेगवेगळ्या प्रकारचे खाते असतात लक्षात घ्या. मी काय सांगितलं की ज्याप्रमाणे व्यवसायाचं किंवा व्यवस्थापनाचं स्वरूप अवलंबून आहे त्याप्रमाणे कार्यालयामध्ये
खाती किंवा विभाग असतात. त्या विभागाचे 2 प्रकार आहेत. एक प्रशासकीय विभाग आणि दुसरा कार्यकारी विभाग. लक्षात घ्या. कार्यकारी विभागामध्ये काय असतं? खरेदी खातं, उत्पादन खातं, गोदाम खातं, विक्री खाते, उधारी खाते, जाहिरात खाते, माल बांधणी खाते, वाहतूक खाते, कर्मचारी खाते, अशा वेगवेगळ्या प्रकारची खाती जी आहेत ती कार्यालयाची असतात. आता ह्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची कार्य चालतात ते आपण बघूया. आता प्रशासकीय विभागातील खाती जी आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे खातं आहे ते म्हणजे पत्रव्यवहार खातं. लक्षात घ्या. पत्रव्यवहार